राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महान पंढरीनाथ महाराज की जय। जय 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 शारदे वागीश्वरी। जय शारदे सरस्वती म्हणी आहे सामान्य त्याच्या समोर झालेलं ते गायन पाहिलं आणि समोर आलेले सगळे जण आपण कशासाठी आलो हे विसरून गेलो. आईचं ते गाणं ऐकत बसले, तिचं ते वादन ऐकत बसले. मोहनवीणा नावच तिचं मोहनवीणा आहे. तिच्या हातात आहे ना ती वीणा आहे, नाही मोहनवीणा आहे की जिनी सृष्टीला मोहन घातलं नावच ती. आणि आई भगवतीची ती स्तुती पाठवून सगळे जण आई भगवतीची कीर्ती गात आहे. ब्रह्मदेवांची स्वारी तिथंच आहे. आणि जसं आईचं हे सगळं संपलं तसं सगळे जण भानावरती आले आणि भगवान ब्रह्मदेवांच्या पायाशी म्हटलं खरं मी आम्ही तुमच्याकडे आलो होतो, पण तुमची अशी स्तुती कुठं काही जात नाही ना, त्यामुळे आम्हाला आईची गाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे ब्रह्मदेवाचं कुठलं गाणं आहे का मला सांगा. ब्रह्मदेवाची गाणंच नाही हो, गाणी आहे सगळी देवीची सरस्वतीची. ब्रह्मदेवाचा साधा ब्रह्मदेव महाराज की जय म्हणून म्हणत देव, म्हणजे त्यांचं कुठेही काही नाही. आता त्यांचा परस्पर कुठेतरी बाजारात संबंध लावायचा म्हणून म्हटलं की यांच्यामुळे हे आणि यांच्यामुळे हे असं. म्हणून आई भगवतीच्या समोर ब्रह्मदेवाची स्वारी आहे आणि सगळे देव म्हटले खरं आलो तो तुमच्याकडे, पण यांचं गाणं ऐकण्यात बसून राहील. वा, कशासाठी येणं केलं नाही म्हणता ब्रह्मदेवा काही छान वाटत नाही. म्हणजे ती काय ती उर्वशी काय मेनका काय कंटाळा तेच ऐकायचं तेच पाहायचं. काय प्रत्येक वेळेला एकदा अशात एकदा अशात एकदा अशात एकदा अशात दुसरं नाहीच. एकदा पुढं पाय एकदा नाही पाय, एकदा इकडं पाय एकदा तिकडं, बाकी काही नाहीच. काय म्हणजे तेच म्हणून कंटाळा. आणि गाणी किती वेळा तीच ऐकायची. असं काहीतरी नवीन मॉडेल पाहिजे. इंद्र म्हणतोय ना, इंद्र ब्रह्मदेवान म्हणतोय की 30 मॉडेल बघून कंटाळा आलाय, जरा नवीन मॉडेल पाहिजे. काहीतरी करा. ब्रह्मदेव म्हटला ठीक बघतो. म्हटला तुमची सगळी कला पणाला लावा आणि अशा युवती जन्माला घाला की ज्यांच्या पुढे या उर्वशी मेनका ब्रह्मा सगळ्या म्हटल्या अशा ठिक्या पडल्या पाहिजे. अशा जन्माला घाला आणि त्या आमच्याकडे पाठवून, आमच्याकडे वेकन्सी आहे. ब्रह्मदेव हो म्हटला आणि हे गेले सगळे. आता ब्रह्मदेवाच्या डोक्यातला किडा या सगळ्यांनी हलवला. याचा परिणाम त्या ब्रह्मदेवाला त्या दृष्टीने विचार करायला लागला. आपण बरेच दिवसामध्ये असं काहीतरी चांगलं जन्माला घातलं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवाने आपल्या असणारे सगळी कला पणाला लावली आणि 2 पोरी जन्माला घातल्या, 2 मुली जन्माला घातल्या. ते
त्याच्यात पहिलीचं नाव आहे पुंजिका आणि दुसरीचं नाव आहे पुंजिकस्थली असं नाव. पुंजिका आणि पुंजिकस्थली. पुंजिका म्हणजे आपल्याला माहिती असेल की फुलामध्ये परागकणांचा समुच्चय त्याला पुंजिका म्हणतात आणि त्या परागकणांना ज्याच्यामध्ये स्थान आहे ती पुंजिकस्थली असं. हे दोन्ही अर्थ लक्षात ठेवा. तेव्हा पहिलेचं नाव आहे पुंजिका आणि दुसरीचं नाव आहे पुंजिकस्थली. दोन मुली जन्माला. आता ते ब्रह्मदेवाने जन्माला त्यांचं क्रिएशन. बरं, सगळ्यात उत्तम क्रिएशन म्हणजे असं उत्तम घातलंच नव्हतं. त्यामुळे काय सौंदर्य म्हणावं ना, नाट्यसंगीत गात नाही का, दोनच होड्या सगळं गात नाही. तुमच्याकडे दुसऱ्याचं मन झेलून घेण्याची क्षमता आहे, तुमच्याकडे दुसऱ्याला जवळ करण्याची क्षमता आहे, तसं वेळ प्रसंगी दुसऱ्याला दूर करण्याची सुद्धा क्षमता आहे. त्याला गणपती म्हणतात. संख्या भाषा केला तो गणेशांची गरज समर्थांना का आहे ना, त्याची सगळी उत्तर तुम्हाला या चरित्रामध्ये सापडणार आहे. म्हणून असे सगळे तुमच्यामध्ये भरलेलं आहे. हो का बाबा? गणपती म्हटलं आल्या बाबा. काय करू? काही नाही. आता तुमच्यासाठी बाहेर गाडी तयार ठेवलेली आहे. तुम्हाला गाडीवाला तिथं सोडेल. तिथं गेला की तिथल्या सगळ्या लोकांचं मनोरंजन करा. दिवसभर बिचारे काम करून थकलेले असतात आणि थकलेले हे सगळे प्राणी असतात. त्यांना कुठेतरी मनाला विरंगुळा पाहिजेला असतो, कुठेतरी मेंटली त्यांना स्थिरता हवी असते ना. म्हणून म्हटलं या सगळ्या देवतांना जरा तुम्ही तुमच्या पदलालित्याने आणि तुमच्या सुंदर कंठाने आळवा. परिणाम त्यांचे सगळे श्रम घालवा. मुलींनी नमस्कार केला, पुढे गेल्या. पुंजिका आणि पुंजिकस्थली दोघे निघाल्या आणि इंद्राच्या दरबारामध्ये तसा प्रवेश केला. इंद्र त्या दरबारामध्ये बसलेला आहे. सगळे देव असे बसलेले आहेत, ऋषीमुनी बसले आणि त्या दोन मुलींनी आपल्या पायात असणाऱ्या झुम 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 प्रवेश करावा आणि इंद्राने ते पाहिलं वेळा झाला. त्या सिंहासनावरून उठला. शशीने हात घातला, बसा. आपण कोणाच्या समोर उभं राहायचं असतं? आणि त्या दोन्ही मुली पुढे आल्या. त्यांचं ते नाचणं मुरडणं, त्यांचं ते हसणं, त्यांच्या डोळ्यात असणार ते ज्या इंद्राच्या हृदयावरती बाण मारते ते सगळे देव म्हणतात हो हो त्या सगळ्या देवांकडे एकदा नजर फिरवली आणि जणू काय त्यांना असं नम्र विनंती केली. सगळे देव म्हणतात अहो तुम्ही आम्हाला नमस्कार नाही करायचा, आम्ही तुम्हाला करायचा. एक एक
पागल झाले त्या दोघींच्या मध्ये. आणि इंद्र म्हटला आपण कोण? म्हटलं आम्ही ब्रह्मदेवाच्या मुली. मग आपल्याला काही येतं ना? म्हटलं मग काहीतरी सादर करा. म्हणून दोन्ही मुलींनी त्यांच्या समोर एक सुंदर आत्मपद आदित्य करायला सुरुवात केली आहे. आणि छुम 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 ते पाय वाजतायत, ते हातवारे चाललेले आपले नेत्रबाण सोडतीये. दोघे ते नेत्रबाण सोडतायत, त्या बसलेले देवतांच्या त्या काळजामध्ये घुसतायत आणि सगळे देव पागल झाले. पागल काय करावं काय तालम ताना देते 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 सारे गा मा पा दा नि सा रे गा मा मा गा रे सा तालम ताना तालम ताना तालम ताना देते तालम ताना देते तालम ताना देते ताना रे ला दे ताना दे ताना दे तोंडामध्ये निर्माण झालेली लाळ गिळायची विसरले आणि ती लाळ विकत वेळेची प्रमाणे धावते. तोंडात ती लाळ गळते. एखादं लहान मुलगा जसा रांगतो ना तसे या मुलींच्या दिशेने तर रांगतायत. त्या मुलींना बघायला ओ करायला तो मागचा एखाद्या देवतांनी त्याचा शेपूट पकडावं मागे ओढावं. अरे बस इथं. इंद्राची तर अवस्था वाईट. तो सिंहासनावर उतरला आणि जमिनीवरती खाली बघत नसला. देवांची अवस्था इतकी वाईट झाली. विचार करा तुम्ही. म्हणजे हे मी फार कमी वर्णन करतोय. आपण ग्रंथात वाचलं तर याच्या पुढचं वर्णन आहे. म्हणजे त्या देवतांची अवस्था अशी झाली की त्यांच्या अंगावरची वस्त्र घालून पडली आणि त्या मुलींच्या समोर कोणी नाचतायत काय, कोणी त्यांच्या समोर जातायत काय, कोणी त्याचा हात लावायचा प्रयत्न काय करतायत. अरे 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 इतकी वाईट अवस्था आहे देवाची. आणि या दोघी पोरींनी पाहिलं अरे आमच्या वडिलांना जरा हे कमीच आहे. आमच्या वडिलांना हे जरा कमीच आहे. अर्थात हे काही त्याच म्हटल्यात असं नाही. तेव्हापासूनच ते आतापर्यंत चालूच आहे. कोणासमोर पाठवले आमच्या वडिलांनी नाच या असल्या. अरे यांना नाच म्हणजे काय कळतोय, यांना स्वर म्हणजे काय कळतोय. अरे आम्ही मुद्दाम चुकतोय तरी याला वा वा म्हणताय. आम्ही स्वर बेसूर करतो तरी याला वा वा म्हणताय. काय म्हणावं. आता बेसूर झालेल्या स्वराला जर कोणी शुद्धी म्हटलं तर काय म्हणणार ना. अवघड आहे. 7 स्वरांच्या मध्ये लपलेले उरलेले स्वर आहे. 22 स्वर आहे. त्याच्यातल्या 7 स्वर मला शुद्ध माहिती आहे. 4 कोमल माहिती आहेत, 1 तीव्र माहिती आहे. म्हणजे 12 स्वर झाले. उरलेले 10 कुठे माहिती आहे. तर याच्यामध्ये लपलेले. आता तो जर एखाद्या लावलं आता लेखा तुला बदला शुद्धी जर कळत नसेल तर करणार नाही. तसं या मुद्दाम चुकतायत आणि देव त्याच्यापर्यंत नाचतायत. आणि त्यांची ती स्थिती पाहिल्यानंतर अरे आमच्या वडिलांनी कोणासमोर नाचायला पाठवले. असल्या देण्याच्या समोर ज्यांना स्वतःच काही कळत नाही, ज्यांना स्वतःच्या वस्त्रांचा पत्ता नाही, ज्यांना आपण काय करून राहिलो कळत नाही. आणि कुत्र्यासारखे माझ्यासमोर म्हटलं लाभ होत आहे. म्हणून दोघींच्या मनामध्ये तो संताप जन्माला आला आणि त्यांच्या तो रागात आणि त्यांच्या तो नाचला आणि त्यांच्या आविर्भावात तो दिसायला लागला. पण असं आहे सगळे जण असे असतात असं समजू नका. लक्षात ठेवा हे जे सगळं वर्णन आहे ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटेल देवांपेक्षा आपण खूप चांगले केलं असं आपल्याला वाटेल की त्या देवांपेक्षा आपण खूप परवडलो की आपण तरी हे असलं काही करत नाही ना. काय जास्त जास्त शिक्या याच्या पलीकडे काय करू. या अशा पुढचं आपण काही करत नाही ना. हे देव म्हणजे मला म्हटलं अगदी लाभ होत त्यांच्यापर्यंत जातात त्या अंगावरती वस्त्राचा पत्ता नाही. लक्षात ठेवा पृथ्वी तलावरती दिसणारा हा जो देह आमच्याकडे जी 14 भुवन सांगितले या 14 भुवनांमधला 6 कोटी देव फक्त मर्त्य लोकावरतीच आहे. 6 कोटी देव फक्त मर्त्य लोकावरती
इथून सुटल्यानंतर भुवा स्वाहा महाजना तपहा सत्यम किंवा अतर्कितर सुतरतरात महाराज वाटाल इकडचे सगळे देह आहेत ना, या सगळ्या देहांचे आकार अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणजे हळूहळू हळू ते सूक्ष्म होत जातात. स्वर्गापर्यंत जाईस्तोवर ते अत्यंत सूक्ष्म झालेले असतात. म्हणजे देह किती सूक्ष्म आहे, किती बारीक आहे. भागवतामध्ये वर्णन केलंय. तुम्हाला खसखशीचा दाणा माहिती आहे का? खसखस त्या अन्नशाला लावतात ना, ती खसखस. म्हटलं तो खसखशीचा दाणा तुमच्याकडे बघता असेल ना, तर त्याच्या खाली कुटा. कुटामध्ये आता कुटण्याची अवस्था आहे का त्याची? नुसता त्यावेळी ठेवला तरी कुठला. तो बत्त्याने तो कुठल्यानंतर त्याचे 22 भाग जर झाले, म्हणजे 22 भाग. देह केवढा आहे? भागवत काळात सांगितलंय 1/22 भाग खसखशीच्या दाण्याचा. खसखशीच्या दाण्याचा 1/22 भाग एवढा तुमचा आमचा मुळातला देह आहे. जन्माला येताना आता तो 6 फुटाचा दिसतोय, पण पहिला जो होता तो एवढाच होता. ज्या वेळेला संयोग झाला तेव्हा 1 कोटी जीव, त्या 1 कोटी जीवातले एकच जीव कामाला लागला. उरलेले सगळे मेले, उरलेले सगळे मेले, एकच जीव कामाला लागला. काहींच्याकडे त्रिज होता, काही द्विज होते, पण बहुतांशी एकच. म्हणून महाराज म्हटले आपल्याला आपल्या स्थितीवरती आणून समजून सांगितल्याशिवाय ते कळणार नाही. म्हणून देवतांना 6 फुटावरती आणावं लागलं. अन्यथा तिथं जे सगळे झाले ना ते इतके सूक्ष्म आहे की तिथं या कृती घडू शकत नाही. पण त्यांचं असणारं गांभीर्य कळण्यासाठी त्यांना मला 6 फुटावरती आणून तुमच्या समोर प्रकट करावं लागलं. अन्यथा तुम्हाला ते कळलं नसतं, म्हणून ते सांगायचं असं. आपण चुकूनही असं समजू नका की देव हे असे आहेत म्हटल्यानंतर त्यांच्यापेक्षा आपण खूप शहाणे आहोत. नाही, ते आपल्यापेक्षा खूप शहाणे आहेत. पण मोठ्या लोकांकडनं झालेली चूक ही सामान्य लोकांकडनं घडलेल्या चुकीपेक्षा फार मोठी असते. म्हणून मंत्र्यांना फार सावध राहावं लागतं. सामान्य लोकांकडनं चूक झालेली परवडते, मंत्र्याकडनं झालेली परवडत नाही असं म्हणतात. ती तेवढ्याच आहे. तसं येळे सगळे देव तिथे येळे झालेले आणि त्याच्यामध्ये ते होता एक ऋषी पुत्र थोर, ते होता एक ऋषी पुत्र थोर, ते होता एक.
पण महाराजांच्या तोंडावरती तर ती शेवटपर्यंत जळते. महाराजांनी दारू प्यायची, शंकर महाराज दारू प्यायचे. एक जण म्हणतात या दारुड्याला काय नमस्कार करायचा असं म्हणतात. तर शंकर महाराज म्हटले होय, दारू मी पिली का तू पिलीस? म्हणजे बघा त्याच्या तोंडाला वास येतोय. आणि खरंच त्याच्या तोंडाला दारूचा वास येतोय. महाराजांच्या तोंडाला चहा पिण्याचा वास. त्यामुळे त्यांच्या दिसण्यावरती जाऊ नका, त्यांच्या असण्यावरती जाता. आणि जे असण्यावरती जातात ना तेच पुढे जातात, जे दिसण्यावरती जातात ते मारतात. त्यामुळे जन्मदत्ती म्हणताय त्यांच्या दिसण्यावरती जाऊ नका, ते काय आहे ते तुम्हाला माहिती नाही. आणि यांची उपेक्षा करताय तुम्ही, ज्यांना बोल लावताय, ज्यांना शब्द लावताय. तुम्हाला काय वाटलं तुम्ही आत्ताच्या मुली आपण सर्वज्ञ आहोत असं वाटतंय तुम्हाला? हे सर्वज्ञ आहेत म्हणून हे इथं बसलेले आहेत आणि जगाला दाखवण्यासाठी म्हणून ते हे सगळं कृत्य करतायत की काय होतं हे दाखवण्यासाठी ते हे सगळं करतायत. आणि तू त्यांना नाव ठेवून येस. मी तुला शिक्षा केली असती पण या सगळ्या देवतांच्या समोर मी तुला शिक्षा करणं मला शोभत नाही का? मी लहान आहे. पण माझे बाबा जर आता इथं असते ना तर तुमची आत्ताच्या आत्ता इथं तुमची सगळी विजा सुचवली असते. माझे बाबा म्हणत होते म्हणून जन्मदत्ती ऋषीने डोळे मिळले आणि पृथ्वी तलामध्ये असणाऱ्या आपल्या वडिलांना फोन लावला. आणि आपले वडील जमदग्नी ऋषींचे वडील म्हणजे रुचिक महामुनी. रुचिक महामुनींना हात नाही. आता हे रुचिक हे नाव मला पहिल्यांदा लक्षात राहत नव्हतं आणि नाव सगळे विचित्र आहे त्या कथानकात रुचिक. तर मी ते लक्षात कसं ठेवायचं? त्यावेळेला तो कुठला तरी एक मध्यंतरी चित्रपट आला होता कृष्ण कृष्ण नाही क्रिश क्रिश, त्याच्यातला तो आहे ना तो ऋतिक. त्या ऋतिक वरतो रुचिक. तात्पर्य पकडतं लक्षात ठेवणारा कोणा तरी झाडायचं ना रुचिक वर ऋतिक वरतो रुचिक. रुचिक महामुनी की ज्यांची तिन्ही देवतांवरती सत्ता आहे असं व्यक्तिमत्व. आणि एवढे रुचिक महामुनींना शब्द केला बाबा लवकर इथे या दोन मुलींना अहंकार झालाय की आपण कोणासमोर नाचतोय त्यांना कळत नाहीये आणि तुम्ही स्वतः काल योगी आहात, तुम्ही स्वर भास्कर आहात आणि तुम्ही सर्व कलांचे नायक आहात. तेव्हा या दोन मुलींना शिक्षा करण्याची क्षमता तुमच्यातच आहे. तेव्हा तुम्ही लवकर इथे या. रुचिक मुली म्हणते उद्या पोचतो, आज पोचणं केवळ अशक्य आहे. तेव्हा ऋषी मुनी येते आणि कथानक कालचं चालू आहे, लक्षात ठेवा कालचं चालू आहे. तेव्हा ऋषी मुनी आल्यानंतर या दोघींना शाप मिळेल आणि शाप मिळाल्यानंतर पुढची कथा घडेल. पण सृष्टीमध्ये असणारे हे विविध रंग आहेत, लक्षात ठेवा. सृष्टीमध्ये असणारे हे विविध रंग मला पचवता आले पाहिजे, पचवता आले पाहिजे. जर हे मी पचवू शकलो ना तरच मी रामाच्या समोर जाऊ शकतो. जर मला हे पचवता आले नाही तर मी रामाला आत्मसात करू शकत नाही. आणि त्याच्यासाठी मला गणेशांची गरज आहे. त्याच्यासाठी गणेश पाहिजे. कसे महाराज सवाल करताय